नमस्कार. डॉक्टर्स किचनमध्ये आपलं स्वागत. मी डॉक्टर धनश्री पाटील. आज आपण हिवाळ्यासाठी स्पेशल राजमा राईस ही डिश पाहणार आहोत. राजमा हा प्रथिन आणि फायबरने भरपूर आणि थंडीच्या दिवसात पचायलासुद्धा जड अशी ही डिश आहे. त्यामुळं भूक ही आपली कंट्रोल ठेवली जाते. तर ही डिश करताना माझा मुलगा जो BHMCT AISSMला करतो त्याचं मार्गदर्शन मला लाभलेलं आहे. त्यासाठी मी 200 ग्रॅम राजमा 8 ते 9 तास भिजत ठेवून सकाळी स्वच्छ धुवून त्यानंतर आपण तो कुकरला शिट्टी देण्यासाठी घेतलेला आहे. त्यासाठी लांब लांब कट केलेलं असं आलं आपण घालून 2 हिरव्या मिरच्या त्याचबरोबर चवीनुसार थोडंसं मीठ टाकून आपण ह्याला हाय फ्लेमवर 2 शिट्ट्या आणि लो फ्लेमवर 1 शिट्टी अशा 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. राजमा हा पोटॅशियमने भरपूर असल्यामुळे थंडीच्या दिवसात कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी त्याचबरोबर BP कमी करण्यासाठी सुद्धा राजम्याचा खूप चांगला उपयोग होतो. अशा पद्धतीनं राजमा चांगला शिजला की आपण पुढची प्रोसिजर म्हणजे मसाले करायला घ्यायचे आहेत. त्यासाठी आपण ग्रेव्हीसाठी बघा 1 टोमॅटो आणि 2 मिडियम साईजचे कांदे अशा पद्धतीने गॅसवर भाजून घ्यायचे आहेत आणि ते कांदा वेगळा आणि टोमॅटो वेगळा अशा वेगळ्या वेगळ्या पेस्ट करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला असं शक्य नसेल तर कढईत तुम्ही भाजला तरीसुद्धा चालेल, पण अशी टेस्ट खूप छान लागते. आणि ही माझ्या मुलग्याने जो AISSMला हॉटेल मॅनेजमेंट करतो त्याने हे डिश करण्यासाठी मला मार्गदर्शन केलेलं आहे. त्यानंतर ग्रेव्ही थिक येण्यासाठी त्यातलाच राजमा आपण 2 पळी घेऊन तोही बारीक ग्राइंड करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर स्पेशली जी तयार केली जाते ग्रीन चटणी तीही आपण पुढे पाहणार आहोत. अशा पद्धतीने टोमॅटोची वेगळी पेस्ट आणि कांद्याची वेगळी पेस्ट आणि त्याचबरोबर राजमा वेगळी पेस्ट असं आपण सर्व करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण करणार आहोत ग्रीन चटणी. तर ही ग्रीन चटणी करण्यासाठी आपण यामध्ये 4 ते 5 लवंगा टाकलेल्या आहेत. त्याचबरोबर 6 ते 7 लसूण पाकळ्या, त्याचबरोबर दालचिनीचा 1 मोठा तुकडा, त्याचबरोबर हिरव्या 2 मिरच्या, त्यानंतर आल्याचा 1 छोटा तुकडा आणि कोथिंबीर हे आपण बारीक ग्राइंड करून घ्यायचं आहे. ह्याची पेस्ट ग्रीन पेस्ट तयार होते आणि ह्याचं प्रमाण ही अगदी करेक्ट असतं, कारण कुठली जिभेवर कोणती चव कधी त्यानुसार अगदी प्रमाण ॲक्युरेट असं असतं त्यांचं. त्याच्या मार्गदर्शनानुसारच मी हा मसाला केलेला आहे. अशा पद्धतीने आपलं सर्व प्रिपरेशन झाल्यानंतर आता आपण हा राजमा फोडणीसाठी घेणार आहोत. अशी ही ग्रीन पेस्ट छान अशी तयार होते. त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून साधारण तेल हे 2 पळी इतकं आहे आणि ते तेल टाकल्यानंतर आपण तमालपत्र 2 टाकायचे आहेत. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की आपण तमालपत्र टाकून घेणार आहोत आणि हळूहळू ह्यातला प्रत्येक मसाला आपण त्यात चांगला भाजून घेऊन आपण राजमा तयार करणार आहोत. तर सर्वात पहिले आपले गेलेले आहे तमालपत्र 2, ती भाजल्यानंतर आपण ग्रीन पेस्ट टाकायची आहे. ही ग्रीन पेस्ट चांगली भाजली की त्यामध्ये मग आपण जी कांद्याची पेस्ट सेपरेट केली होती ती अशा ग्रीन पेस्टला साईडने असं चांगलं तेल सुटलं पाहिजे. त्यासाठी ती पळीने एकसारखी आपण एकाच दिशेने चांगली भाजून घ्यायची आहे त्या तेलावर आणि ती भाजली की पहिला कांदा टाकायचे. कांद्याची जी पेस्ट आपण तयार केलेली होती ती. त्यानंतर कांद्याच्या पेस्टला चांगलं पाणी सुटलं की आपण टमॅटोची पेस्ट अशी एक एक करून आपण पेस्ट टाकणार आहोत. राजमा हा BPसुद्धा कमी करण्यासाठी म्हणजे ब्लड व्हेसलवरचं प्रेशर जो ताण आहे तो कमी करण्यासाठी सुद्धा राजम्याचा खूप छान फायदा होतो. पण राजमा हा खाताना प्रमाणात खायचा आहे, कारण पचायला जड असल्यामुळं अपचन गॅससुद्धा होण्याची शक्यता असते. तर राजमा राईस म्हणजे हे परफेक्ट प्रोटीन आणि कार्ब्स असं हे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे थंडीच्या दिवसात हमखास राजमा हा खाल्ला जातो आपल्याकडे. अशा पद्धतीनं कांदा चांगला भाजला की त्यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट टाकली. हिलासुद्धा चांगलं तेल सुटेपर्यंत आपण ही पेस्ट त्यामध्ये तेलामध्ये भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण एक एक आपले घरचे मसाले टाकणार आहोत. त्यामध्ये मी इथं
2 चमचे गोडा मसाला घेतलेला आहे. तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर इथं चिकन किंवा मटन मसाला 2 चमचे घातला तरीसुद्धा चालतो. रोजचं आपलं घरचं तिखट, लाल तिखट हे 3 चमचे आहे. अर्धासा चमचा हळद हे घालून राजमा जो आपण शिजवायसाठी जे पाणी घेतलेलं होतं, हे आता मसाले चांगले एकजीव होण्यासाठी राजम्यातलं शिजलेलं पाणी होतं, त्यातलं मी अर्धी वाटी पाणी ओतून घेतलेलं आहे. आणि हे सर्व मसाले आणि आपण घातलेले हे नंतरचे इन्ग्रेडियंट चांगले एकजीव होण्यासाठी आपण 1-2 मिनटं त्याला उकळी येऊन द्यायची आहे. आणि त्यानंतर आपण जो राजम्याची पेस्ट केलेली होती तो ठीक येण्यासाठी ती पेस्ट आता आपण ह्या ग्रेव्हीमध्ये घालून घेणार आहोत. आणि हे सुद्धा चांगलं एकसारखं आपण शिजवून घ्यायचं आहे. इथे बघा मसाल्याचा अगदी कमी प्रमाणात वापर. अतिशय आपण नेहमी घरी करताना कसेही मसाले वापरत असतो, तर इथं परफेक्ट कॉम्बिनेशन आणि परफेक्ट टेस्ट असं म्हणायला हरकत नाही. असं हे कॉम्बिनेशन छान तयार होतं. त्यामुळं आवाढव्य मसाल्यांचा इथं कुठेही वापर नसतो. अशा पद्धतीने हे छान पेस्ट सगळं मसाले ते चांगले शिजले की त्यानंतर आपण यामध्ये आता शिजलेला राजमा त्या पाण्यासहित सर्व घालून घेणार आहोत. आणि ह्याला चांगली 2 ते 3 मिनटं उकळी येऊन दिली की आपला राजमा हा तयार झालेला आहे. अशा पद्धतीने ह्याला खायला परफेक्ट कॉम्बिनेशन म्हटलं तर अजवाईन, लच्छा पराठा किंवा राईस अशी ही डिश आपण नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करा आणि डॉक्टर्स किचनला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.